नमस्कार मंडळी, मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग मुंबई यांच्यामार्फत कोणतीही एक्झाम न देता तुमची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये 123 जागेची या ठिकाणी तुम्हाला पदभरती असणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी हा फॉर्म तुम्ही ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म भरायचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी जाहिरात आहे त्या स्वरूपात माहिती पाहणार आहोत आणि हा फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने भरू शकतात हे सुद्धा आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असे नोटिफिकेशन चॅनल सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आजचा व्हिडिओ हा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खाते यांच्यामध्ये या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याअंतर्गत या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला ही जी पदभरती आहे कंत्राटी स्वरूपात पदभरती असणार आहेत. त्यानंतर तुमच्या ठिकाणी जी काही परमनंटची प्रोसेस आहे ती सुद्धा असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 25/6/2025 अन्वये 11/2/2025 ते 31/3/2027 या कालावधीत 179 दिवसानंतर 1 दिवसाचा खंड देऊन या ठिकाणी कंत्राट पद्धतीने तुम्हाला पदभरती असणार आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला 123 जागा असणार आहेत. कंत्राटी कीटकनाशक अधिकारी 8 जागा, कंत्राटी औषध निर्माण युनियनीसाठी 3 जागा, कंत्राटी औषध निर्माण 75 जागा, कंत्राटी नोंदणी सहाय्यक 3 जागा, कंत्राटी शस्त्रक्रिया सहाय्यक 9 जागा, कंत्राटी समाज अधिकारी 25 जागी तुम्हाला पदभरती असणार आहे. ओके, ते मित्रांनो तुम्हाला मुंबई महानगरपालिकेच्या या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती भरायची आहे. त्याचबरोबर या लिंकद्वारे सुद्धा तुम्ही गुगल फॉर्म भरू शकता. गुगल फॉर्म मित्रांनो तुम्हाला 11/9/2025 ते 22/9/2025 पर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे किंवा या ठिकाणी जो ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म आहे तो सुद्धा पाठवायचा आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपण कशा पद्धतीने फॉर्म भरू शकता हे सुद्धा पाहणार आहोत. यामध्ये उजव्या साईडला जो फोटो आहे तो फोटो चिटकवायचा आहे. त्याचबरोबर पदाचे नाव, कोणत्या पदासाठी अर्ज केला ते, त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक खात्याअंतर्गत नमूद केलेला दिनांक जाहिरातीनुसार मी खाली अर्ज करेन, म्हणजे जी तारीख ज्या दिवशी तुम्ही फॉर्म असाल त्या दिवशी तारीख. त्याचबरोबर हा फॉर्म तुम्हाला मराठीमधून भरायचा आहे. अर्जदाराचे संपूर्ण नाव, आडनाव प्रथम मराठीमधून नाव लिहायचं आहे, वडिलांचे संपूर्ण नाव, त्याचबरोबर विवाहित पुरुषी जर महिला असेल तर तिचे नावसुद्धा लिहायचे. त्याचबरोबर पत्ता या ठिकाणी लिहायचा आहे, भ्रमणध्वनी लिहायचा आहे, त्याचबरोबर मेल आय डी लिहायचा आहे, जेंडर मेल फिमेल काय असेल तर टिक मार्क करा, जन्मतारीख, दिनांक, महिना, वर्ष लिहायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही फॉर्मवरती तुम्हाला किती दिवस पूर्ण झाले वय तुमचं लिहायचं आहे. त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता आहे तर ते शैक्षणिक पात्रतेमध्ये या ठिकाणी तुम्हाला SSC अर्थामध्ये विद्यापीठाचे बोर्डाचे नाव, एकूण गुण, प्राप्त गुण, टक्केवारी आणि मराठी इंग्लिशला किती मार्क्स पडले ते आणि उत्तीर्ण प्रयत्न लिहायचा आहे. त्याचबरोबर 12च्या डिटेल्समध्ये डिग्रीचे आणि PGचे सुद्धा त्याचप्रमाणे डिटेल लिहायचे. त्याचबरोबर अनुभव असला तर अनुभवाची माहिती लिहायची आहे. त्याचबरोबर स्थानिक पोलीस ठाण्याचा संपूर्ण पत्ता तुम्हाला लिहायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी फिजिकल फिटनेसमध्ये उंची, फुटामध्ये इंच, वजन लिहायचं आहे. त्याचबरोबर शारीरिक ठेवण किरकोळ, मध्यम, सुदृढ काय असेल ते लिहायचं आहे. त्याचबरोबर वर्णसुद्धा लिहायचं आहे. त्याचबरोबर वैयक्तिक खूण काय असेल ते लिहायचे आहे. संगणक नॉलेज आहे का, येस किंवा नो करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी सध्या निश्चित नोकरीत आहात का त्याचा तपशील तुम्हाला येस किंवा नो करून लिहायचं आहे. त्याचबरोबर तुमच्या विरुद्ध कुठला गुन्हा वगैरे नोंद आहे का तर येस किंवा नो करून त्याची माहिती भरायची किंवा एक पूर्वी तुम्हाला कोणती शिक्षा झाली काय किंवा येस किंवा नो करायचे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला सही करायचे, अर्जदाराचे नाव आणि दिनांक आणि ठिकाणसुद्धा लिहायचं आहे. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचा या ठिकाणी कोणतीही एक्झाम न देता तुमची या ठिकाणी जाहिरात. व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.